तर नमस्कार मित्रांनो, मी आशिष टोमरे. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर इथे आला आहे इकडे सुनीलदा. तर आपण आता त्याच्याशी थोडंसं गप्पा मारूया. तर चला आजच्या या ब्लॉगला सुरुवात करूया. आणि त्याचं एक गाणं पण आहे, ते पण आपण एंडिंगला गाणं कंटिन्यू चालू करूया या ब्लॉगमध्येच. तर चला. तर इकडे बसला आहे सुनील दादा आणि याचा चॅनल आहे आय लव्ह यू कोकण. तर या चॅनलवरती सर्व आपल्या कोकणातील पूर्ण निसर्ग सर्व कोकणातल्या ज्या व्हिडिओ आहेत त्या या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतील. आणि दादाचं चॅनल आत्ताच मॉनिटाईज झालं आहे. तर सर्वात अगोदर दादाला खूप खूप अभिनंदन. आणि दादा, काय मॉनिटाईज करेपर्यंत काय तुझा प्रवास ते जरा थोडंसं सांग आम्हाला नवीन युट्यूबरला. नक्कीच मित्रांनो, आशिष व्लॉग हा पण एक मुलगा चांगला प्रयत्न करतोय आपल्यामध्ये जी कला आहे ती सादर करण्याचा. आणि सर्वप्रथम मी सर्वांना सांगू इच्छितो की यूट्यूब हे माध्यम असं आहे की सामान्य माणसाची जी कला आहे त्याच्या अंगामध्ये लपलेली जी दडलेली जी कला आहे ती सादर करण्याचं एकमेव माध्यम म्हणजे यूट्यूब आहे. आणि यूट्यूब चॅनलचा आपण जर चांगल्या प्रकारे वापर केला तर लोकांपर्यंत नक्कीच एक चांगला संदेश आपण पोचवू शकतो. तसाच मी एक छोटंसं काम करतोय माझ्या यूट्यूब चॅनलमधून, आय लव्ह यू कोकण मधून. तर आपल्या आय लव्ह यू कोकण हे कसं आहे मी दाखवतोय की त्याच्यामध्ये बोलतात ना विनोद दाखवतोय. थोडे बहुत माझ्या अंगामध्ये जी कला आहे, जी गाण्याची कला आहे, सिंगिंगची कला आहे ती मी दाखवतोय. त्याचप्रमाणे आपल्या पारंपरिक कोकणामध्ये जे आपण सण उत्सव साजरे करतोय ते दाखवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपली पुढची पिढी ती आपले जे सण आपण जशा पद्धतीने चालवतोय तशाच पद्धतीने ती चालत राहिले पाहिजेत हे आपण कुठेतरी दाखवतोय. आपल्या कोकणामध्ये आपलं कोकण हे समृद्ध कोकण आहे. आपल्या कोकणामध्ये सगळ्या प्रकारच्या अशा गोष्टी आहेत की जिथे कुठल्याही बाहेरच्या देशामध्ये भेटणार नाही अशा गोष्टी आपल्या कोकणामध्ये उपलब्ध आहेत. आणि असं कोकण आपण जपायला पाहिजे, जोपासायला पाहिजे. आणि कोकणाची निगा आपण ह्या युवा पिढीने राखली पाहिजे. तर दादा, कधी तू चालू केलेला हा तुझं चॅनल युट्यूबचा? मला ऍक्च्युली माझं चॅनल मी आय लव्ह यू कोकण हे या अगोदर माझ्या चॅनलचं नाव फक्त बुवा सुनील नवाळे असं होतं, कारण मला सिंगिंगची आवड होती म्हणून. पण त्यानंतर मी दोन वर्षापूर्वी माझ्या चॅनलचं नाव बदलून एक आय लव्ह यू कोकण असं टायटल दिलं. आणि माझ्या मी असं वाटलं मला की माझ्या कोकणामध्ये आमच्या खेडेगावामध्ये जे काही सण उत्सव साजरे होत असतात ते आपण लोकांपर्यंत जाऊन दाखवायचे. आपल्या कोकणामध्ये भरपूर असे काही लोक दाखवतात की भूत प्रेत हे फक्त एक कॉमेडी पुरते मर्यादित असावं. पण ऍक्च्युली आपलं कोकण काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न, जसं मी खरोखरच आपल्या कोकणाचा रान माणूस म्हणून आहे प्रसाद गावडे, एक उत्तम असा युट्यूबर आहे. त्याने एक उत्तम म्हणजे कोकण काय आहे हे त्याने आपल्या चॅनल मधून दाखवलंय. तर असं आम्ही पण थोडासा प्रयत्न करतोय की आपल्या गावामध्ये काय आहे, का कुठले उत्पादक भेटत आहेत, कुठले व्यावसायिक आहेत आपल्या गावामध्ये, हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि मॉनिटाईज बोलायचं तर मॉनिटाईज करण्यासाठी मी पण खूप प्रयत्न केले. आपला व्हिडिओ जाईल की नाही जाईल, लोकांना पसंत येईल की नाही येईल. पण असे काही व्हिडिओ असतात जे आपण सहजरित्या आपल्या घरामध्ये किंवा असं चालता बोलता असे एक विनोद होत असतात. तोच एखादा व्हिडिओ माझा असा व्हायरल झाला आणि माझा चॅनल मॉनिटाईज झाला. आणि आता मी थोडे व्हिडिओ असे बनवतोय जे सण, आता गणपतीचे उत्सव आहेत असे व्हिडिओ मी बनवतोय छोटे. तर माझ्यासारखे आता नवीन युट्यूबर जे आता चालू करतायत त्यांच्यासाठी तू काय सांगशील? मी एकच सांगेन, कुठलाही युट्यूबर असो, मी पण स्वतःला काय माझा मोठा युट्यूबर किंवा असं काही मी मानत नाहीये. पण जे मुलं आता नवीन ह्याच्यामध्ये आपले युट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बनवत आहेत, सुरुवात करतायत त्यांना मी एवढंच सांगेन की जे चांगलं आहे ना ते दाखवा. खरोखरच आपल्या अंगामध्ये जी कला आहे
ती दाखवण्याचा प्रयत्न करा. उगाच तरी आपलं काहीतरी हे करायचं, चाळी करायची आणि काहीतरी ते, पण तुझ्या अंगामध्ये जी खरी कला आहे, तुझ्या मित्रामध्ये जी खरी कला आहे, तुझ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे चाललंय ते दाखवण्याचे प्रयत्न करा आणि त्याला लोक नक्कीच सहकार्य सपोर्ट करतील. नक्कीच. आणि तर तुला पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. तू असेच व्हिडिओ टाकत राहा. आम्ही खूप आवडीने तुझे व्हिडिओ बघत असतो आणि आपल्या कोकणातले हा निसर्ग तू एक चांगलं हे करतोय पुढे, म्हणजे बाहेर लोक बघतायत आपला कोकण. हे बघून तुझे कमेंट वाचून खूप आनंद येतोय. नक्कीच. आणि युट्यूब हे असं माध्यम आहे मित्रांनो की लक्षात ठेवा, कुठली युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करते वेळी किंवा काय करते वेळी युट्यूबने सगळं तुमच्याकडे दिलेलं आहे. कुठलीही गोष्ट जर त्यामध्ये चुकत असाल तर त्या युट्यूबमध्ये सर्च मारून त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. काही युट्यूब असे मोठमोठे युट्यूबर्स आहेत की काही लोकांना सांगत नाही की कसं काय करावं किंवा काय करावं. आता माझं चॅनल जेव्हा मॉनिटाईज झालं त्यावेळेस मला पण खूप हे झालं होतं, अवघड गेलं होतं सर्व हे सगळं प्रोसिजर करण्यासाठी. पण असे आपले मित्र आहेत त्यांनी करून दिलं. पण माझ्यापर्यंत कोण आला तर मी नक्कीच त्यांना सहकार्य करेन. मला जेवढी माहिती आहे तेवढी तुम्हाला मी माहिती देण्याचा प्रयत्न नक्की करेन. नक्की. ठीक आहे दादा. तर आता आपण एक दादाचं गाणं बघूया. आता हेच गाणं आपण कंटिन्यू करूया एक. तर चला. आणि मित्रांनो सांगायचं म्हणजे आता आशिष बोलला की एक गाणं, ऍक्च्युली मी यावर्षी गाणं रेकॉर्डिंग करणं होतं पण थोडं आर्थिक बाजू कमजोर पडल्यामुळे मी ते केलं नाही. माझ्या गावामध्ये माझा जो देवाचे कोटणे गाव आहे तो अजूनही कुठेतरी मला मागे दिसताना दिसतोय. कारण गावामध्ये काही गावांमध्ये भरपूर ठिकाणी तंटामुक्ती आहे, दारूबंदी आहे आणि दारूमुळे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे भरपूर लोकांचे घरं उद्ध्वस्त झालेले आपल्याला दिसतात. तर असाच एक विषय घेऊन एक छोटासा प्रयत्न केलाय की जेणेकरून दारूबंदी व्हायला पाहिजे. एखाद्या माणूस तो पब्लिक गाणं ऐकून की खरोखरच हे असं आपल्या जीवनामध्ये घडतंय असं मी ते गीत लिहिलंय. रेकॉर्ड नाही केलंय परंतु मी स्वतः आमचा जो महापुरुष नाच मंडळ आहे त्यामध्ये मी गाणं ते गायलं आहे. नक्की ऐका. आणि सुंदर असं ते गाणं आहे आणि चांगला एक संदेश दिलाय. तर चला ते गाणं आता बघूया. मिळाला कसला बाई ग, काय बोलानो कसला हिला नवरा मिळाला कसला बाई ग, रोज पिऊन येतो हा बेवडा बाई ग. हिला नवरा मिळाला कसला बाई ग, रोज पिऊन येतो हा बेवडा बाई ग. मिळाला कसला बाई ग,
लक्ष द्या, या दोन मुलींचं मी तुम्हाला स्पष्टीकरण देतोय. जर बेवडा दारू पिऊन आला तो आपल्या नशेत असतो आणि आपल्या बायको पोरांना पण त्या नशेमध्ये विसरून जातो. म्हणून बोलतोय, हा दारूच्या नशेत बाई बायको पोरांना ओळखत नाही, बायको पोरांना ओळखत नाही, बायको पोरांना ओळखत नाही. आणि मित्रांनो, याला किती समजावलं ना, बेवड्याला किती समजावलं तर तो कोणाचाच ऐकून घेत नाही. म्हणजे त्याच्या समोर मोठा ढाण्या वाघ जरी आला तरी तो स्वतःच खरं करतो. तुम्हाला माहिती असेल, बेवडा जेव्हा रस्त्यातून चालत असतो तेव्हा चांगल्या माणसावरती कुत्रा भुकत येतो, पण बेवड्याच्या अंगामध्ये येत नाही. ते का माहिती आहे की बेवड्याचा नाश करतो नाही, हे बरोबर की नाही? म्हणून म्हणतो, याला समजावू नका हो कोणी, बेवडा पिऊन माणसात नाही, बेवडा पिऊन माणसात नाही, बेवडा पिऊन माणसात नाही. अशी हो याची कला बाई ग, याची अशी हो याची कला बाई ग, बेवडा पिऊन येतो हा बेवडा बाई ग, याला पैशाची लय टंचाई, जमीन जागा हवी कोण खाई, जमीन जागा हवी कोण खाई, जमीन जागा हवी कोण खाई. बघा, माणूस एका नशेच्या आहारी गेला, मग त्याला पैसे नसले तर मग कोणाच्या पण जामीन जाता, जामीन जोडता, मग ते वाण्याच्या जाऊन दुकानावर जाऊन विकता. असं करून करून तो आपल्या दारूची नौटांची सोय करतोय. म्हणून म्हणतो, याला पैशाची लय टंचाई, जमीन जागा हवी कोण खाई, जमीन जागा हवी कोण खाई, जमीन जागा हवी कोण खाई. पाठी पेंटीला पोरांना नाही, रोज पाठवतात घरी हो बाई, रोज पाठवतात घरी हो बाई, रोज पाठवतात घरी हो बाई. जप्ती घरावर सरकारी बाई ग, आणि जप्ती घरावर सरकारी बाई ग, रोज पिऊन येतो हा बेवडा बाई ग, तिला बेवडा बाई ग. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती असेल, आज कितीतरी गावांमध्ये अशी घरं आहेत की ज्या दारूच्या व्यसनामध्ये उद्ध्वस्त झालेली आहेत. ती कुठेतरी आपल्या गावामध्ये असं होतं का म्हणे, म्हणूनच हे गीत, या गीताचं गीत लिहिण्याचं एक कारण आहे. याच्या दारूच्या नवटाक बाई, राणी संसाराची दैनाबाई, राणी संसाराची दैनाबाई, राणी संसाराची दैनाबाई. जातो लोकांच्या हसी बिगाई, याला गावात किंमत नाही, याला गावात किंमत नाही, याला गावात किंमत नाही. आता पुढे झाली ही नवटाक बाई ग, आता पुढे झाली
ही नाव सांग बाई ग गोड पिवळा येतो हा बेवडा बाई ग हिला नाव सांगणारा कचरा बाई ग गोड पिवळा येतो बेवडा बाई ग हिला नाव सांगणारा कचरा बाई ग गोड पिवळा येतो बेवडा बाई ग तर चला मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये आपण बघितलंय की दादाचं गाणं खूपच भारी आहे, चांगला एक संदेश दिलाय. त्याच्यानंतर मग त्याने त्याच्या चॅनलचं मॉनिटाईज झालंय, ते तोपर्यंतचा प्रवास बघितला. तर आजचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आपले पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.